हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 3 पासून सुरुवात करणार आहोत आणि जास्तीत जास्त लेसन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत इंग्लिश स्कॉलरशिपचे. ठीक आहे, तर दुसरा लेसन बघा, सफिक्सेस. सफिक्सेस म्हणजे काय? द लेटर ॲडेड ॲट द एंड ऑफ द वर्ड टू फॉर्म अ न्यू वर्ड आर कॉल्ड सफिक्सेस. म्हणजे कुठल्याही एका वर्डच्या शेवटी जे आपण कुठले नवीन शब्द जोडले तर त्याला ते काय तयार होतं? सफिक्स. त्याला सफिक्स म्हणतात. इथे बघा, आता एबल वापरला. सफिक्स काय आहे? एबल. वर्ड काय आहे? डिपेंड. मग काय नवीन तयार शब्द तयार झाला? ऍडजेक्टिव्ह काय तयार झालं? डिपेंडेबल. ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टेबल. इथे फुल आहे, FUL. मग हे नवीन वर्ड काय घेतलाय? होप घेतलाय. मग होपफुल. त्याच्यानंतर फेथ आहे, त्याचं फेथफुल होईल. तर हे एकदा सगळे तुम्ही रीड करून घ्या. इथे बघा, हे पण सफिक्सेस आहेत. इथे इथे नाउन्स तयार झालेत बघा, नवीन नाउन्स तयार झालेत. काय सांगितलंय? फॉर्मेशन ऑफ नाउन. नाउन्स कॅन बी फॉर्म फ्रॉम अदर वर्ड्स अँड इव्हन फ्रॉम अदर नाउन. म्हणजे अजून जर नाउन असेल त्याच्यात अजून वेगळे नाउन तयार होतात जर आपण सफिक्स लावले तर. इथे NESS नेस लावलं म्हणजे काय होतं? अगली नेस, बिटरनेस, जजमेंट, गव्हर्नमेंट, किंगचं किंगडम, वाईसचं विजडम. ठीक आहे, तुम्हाला आता हॅपी हा शब्द माहिती आहे का? आता हॅपीचं पण काय होतं? हॅपीनेस होतं. बरोबर. मग NESS लावला म्हणजे सफिक्स लावला त्याच्या मागे, तर हॅपीनेस म्हणजे नवीन शब्द तयार झाला एक. बरोबर ना? मग सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा भाग, एक छोटासा भाग, त्याला आपण काय म्हणतो? सफिक्स म्हणतो. तर ते का वापरतात? त्यातून नवीन शब्द तयार होतो आणि त्या शब्दाचा अर्थ पण बदलतो. ठीक आहे, इथे अगली तर अगलीनेस, जज जजमेंट. इथे बघा, ऑपरेस ऑपरेशन, इन्वेड इन्व्हेशन, नवीन शब्द तयार झाला. ऍक्ट ऍक्शन. ठीक आहे, याचा अर्थ सुद्धा बदलतो. काय काय याच्यामध्ये अर्थ सुद्धा बदलतो. चला आता आपण प्रॅक्टिस सेट सोडवायला घेऊ. इथे मग क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आहेत ते सॉल्व्ह करूयात. पहिलं बघा, कंपॅनियन. तर कंपॅनियन काय आहे? तर कंपॅनियन तुम्ही जेव्हा वर्ड बोलता तेव्हा कंपॅनियन म्हणजे काय? कंपॅनियन म्हणजे सोबत. मग आपण ह्याचं कंपॅनियनच्या नंतर काय लावणार? इथे आपण कंपॅनियनशिप. तुम्ही वर्ड बोलून बघा तोंडाने, हे तुम्ही हे चारी लावून बघा कसं वाटतं ऐकायला. कंपॅनियन हे तर लागणार नाही. कंपॅनियन फुल होईल का? नाही. कंपॅनियनरी होईल का? नाही. कंपॅनियनशिप ऐकायला पण हे बरोबर वाटतंय. ठीक आहे, आणि हा आन्सर पण हे म्हणजे हा ऑप्शन आहे तो बरोबर आहे. म्हणजे काय येईल? कंपॅनियनशिप म्हणजे काय? मैत्री किंवा सोबत. तर सफिक्स काय आहे यातला? SHIP, शिप लावला आपण इथे. अडल्ट. आता अडल्टशिप येईल का? इथे परत नाही येणार. अडल्ट टेन्स येईल का? नाही. अडल्टहुड येईल. ठीक आहे, नवीन शब्द जो आपला ऐकायला पण बरोबर वाटतं आणि तुम्ही बरेचसे शब्द ह्यातले आधी ऐकलेले असाल तुमच्या इंग्लिशच्या लेसनमध्ये किंवा अजून कुठल्या तुमचं जर इंग्लिश मिडियम आहे, तुमच्या हिस्ट्री, जॉग्राफी, बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही हे वर्ड ऐकलेले असतील. ठीक आहे, तर इथे बघा, अडल्टहुड येईल. नॉलेज. नॉलेज, आता नॉलेजचं काय येणार आहे? नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. आणि मग ज्ञानी, त्याला जोडला कुठला वर्ड जोडला तर ज्ञानी होईल. नॉलेजेबल. ठीक आहे, नॉलेजनेस नाही येणार, मेंट नाही येणार, नॉलेजेबल. ठीक आहे, प्रॉडक्ट. आता प्रॉडक्टचं काय होईल? प्रोडक्टिव्ह होईल. ते येईल थर्ड ऑप्शन. नाईट. नाईटचं काय होईल बघा? नाईटचं इथे नाईटी फक्त वाय लावेल म्हणजे रात्री घालायचे जे कपडे आहेत ते काय आपण म्हणतो? नाईटी. मग इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट आहे करेज. आता करेजली, करेजेबल होईल का? नाही. काय होईल? करेजियस. म्हणजे इथे येईल फर्स्ट ऑप्शन. OUS. स्टाईल. स्टाईलफुल, स्टाईलमेंट, स्टायलिश. कुठलं छान वाटतं ऐकायला? स्टायलिश. तुम्ही हा वर्ड बऱ्याचदा बोलला पण असाल, स्टायलिश. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. मेंटेनन्स हा शब्दही तुम्ही ऐकला असेल. सोसायटीचा मेंटेनन्स किंवा अजून कुठल्या दुसऱ्या गोष्टींचा मेंटेनन्स, असे शब्द तुम्ही ऐकले असतील. म्हणजे इथे काय येईल मग? ANCE, मेंटेनन्स. नेक्स्ट बघा काय आहे? नेक्स्ट आहे करेक्ट. आता करेक्टचं काय होईल? करेक्टचं होईल करेक्शन. इथे येईल करेक्शन, TION. जेव्हा इथे टी येतो तेव्हा TION लागतं. मग इथे येईल करेक्शन. रिडिक्यूल. मग रिडिक्यूलचं काय होईल? रिडिक्युलस. हा पण तुम्ही शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. काय लागेल इथे मग? OUS. फिअर. आता फिअरलेस किंवा फिअरनेस, काय वाटतंय तुम्हाला ऐकायला इथे बरोबर? काय येईल इथे? फिअरलेस. बरोबर. फिअरलेसनेस हा नवीन वेगळा शब्द होऊ शकतो, पण इथे काय आहे आपल्याला वापरायचं? फिअर दिलेलं आहे फक्त. सो फिअरलेस येईल म्हणजे न घाबरणारा. त्याच्यानंतर स्वीट. तर स्वीटचं काय येईल? इथे बघा, आता इथे स्वीटचं काय येईल? स्वीटेड येईल, स्वीटिंग, स्वीटफुल का स्वीटिश येईल? तर इथे येईल स्वीटिश. खरं तर स्वीटनेस हा पण बरोबर आहे, पण तो इथे नाहीये. सो इथे येईल स्वीटिश. त्याच्यानंतर बघा एथिक्स.
तर एथिक्सचं काय आहे, तर एथिक्सचं येईल एथिकल, म्हणजे काय लावायला लागेल, एल लावायला लागेल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. कॉम्प्रिहेंड, तर कॉम्प्रिहेंडचं कॉम्प्रिहेन्शन तुम्ही ऐकलं असेल बरोबर, पण जेव्हा डी येतो तेव्हा काय होतं, SION लागतो. टी असतं तेव्हा TION होतं, जेव्हा डी असतो तेव्हा काय लागतं, SION. इथे येईल सेकंड ऑप्शन, म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे डी काढून काय लावायचं, हेन्शन, SION. नॉर्मल, नॉर्मलचं काय होईल, नॉर्मली असं आपण म्हणतो ना बऱ्याचदा, नॉर्मली, पण इथे LY नाहीये बघा, मग इथे काय येईल, नॉर्मल, ING परिणामी फुल, नॉर्मल सी हा शब्द नवीन तयार होईल बघा इथे, नॉर्मल सी, CY. चला पुढे बघा, पिक आउट द सफिक्सेस फॉर द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स टू मेक सेन्सिबल सेंटेन्सेस. सेन्सिबल सेंटेन्सेस तयार होतील असे तुम्ही वर्ड असे वापरायचे. तर रीना वॉज डॅश ऑफ पासिंग द टेस्ट, होप, मग होपलेस होती का ती, नाही, होपेड, होपनेस, होपफुल, काय होती ती, होपफुल होती, म्हणजे टेस्ट ती पास होईल याच्याबाबत ती होपफुल होती, म्हणजे तिला आशा होती की होती ते टेस्टमध्ये पास होईल. चला नेक्स्ट बघा, वी हॅड टू टेक केअर फॉर द लँड वॉज, काय येईल, मार्श. मार्श हा शब्द वापरायचा आपल्याला, मग मार्शला काय जोडलं तर नवीन शब्द तयार होईल, तो जोडायला लागेल आपल्याला वाय, मार्शी, फक्त इथे वाय लावायला लागेल, मार्शी. ठीक आहे. रनिंग अवे फ्रॉम एनिमी, मार्शीचा अर्थ काय इथे की चिखल, चिखलयुक्त आहे, मग ते मार्शी त्याचा असा अर्थ होईल. रनिंग अवे फ्रॉम द एनिमी वॉज अ डॅश थिंग टू डू, कावर्ड, मग कावर्डचं काय, कावर्डली, LY, कावर्डली म्हणजे भित्रेपणाचे लक्षण आहे. ठीक आहे, मग इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, दिस इज द ओनली डॅश टू द रूल, एक्सेप्ट, रूलला काय असतं, एक्सेप्शन, मग एक्सेप्शन टी आहे म्हणजे काय घ्यायला लागेल आपल्याला, TION. सो इथे येईल एक्सेप्शन, दिस इज द ओनली एक्सेप्शन टू द रूल. एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद. नेक्स्ट बघा, द डॅश ऑफ द लॅम्प वॉज एन्चॅन्टिंग, इनोसंट, मग इनोसंट काय होईल, द इनोसन्स ऑफ द लॅम्प वॉज एन्चॅन्टिंग, ती नंतर इथे काय येणार, इनोसन्स, ENC, इथे येईल सेकंड ऑप्शन, इनोसन्स. नेक्स्ट बघा, हर डॅश इन द लँग्वेज वॉज सरप्रायझिंग, फ्लुएन्सी, आपण काय म्हणतो, कुठल्या लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी आहे तुझी, इथे फ्लुएन्सी येणार, म्हणजे काय होणार, इथे टी जाऊन इथे काय लागणार, N नंतर CY, सो इथे येईल फ्लुएन्सी. द हाऊस वॉज, द हाऊस वी सॉ वॉज व्हेरी एअर, मग आता एअरचं काय येईल, एअरी, हवेशीर आहे, एअरी म्हणजे काय येईल, वाय, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. द फोरकास्ट सेड दॅट देअर विल बी डॅश शॉवर्स टुमॉरो, काय येईल, ओकेजन, मग ओकेजनल शॉवर टुमॉरो असं येईल, AL, ओकेजनल, AL लावायला लागेल तिथे. नेक्स्ट बघा, द डॅश टिंज ऑन द रोज वॉज व्हेरी ब्युटिफुल, आणि आपल्याला काय यूज करायचं आहे, पिंक यूज करायचं आहे, म्हणजे काय येईल, पिंकिश टिंज, टिंज म्हणजे काय की छोटी पिंकिश म्हणजे गुलाबीसर छटा आहे त्या गुलाबावर. ठीक आहे, मग काय येईल, पिंकिश टिंग, म्हणजे ISH येईल इथे. नेक्स्ट बघा, द सडन डॅश ऑफ द टायगर गेव अस अ शॉक, ॲपियर, ॲपियर काय, ॲपिअरन्स म्हणजे एकदम तो टायगरचा ॲपिअरन्स आल्यामुळे, तिथे आल्यामुळे, ॲपिअरन्स म्हणजे किंवा अचानक दिसल्यामुळे, ॲपिअरन्स म्हणजे इथे येईल ANC, द सडन ॲपिअरन्स ऑफ द टायगर गेव अस अ शॉक. चला आपला जो फोर्थ लेसन आहे अँटोनिम्स, म्हणजे ऑपोजिट वर्ड्स अँड प्रिफिक्सेस. तर हे आता आपण लगेच सुरू करणार आहोत. तुम्ही एकदा लेसन सुरू करायच्या आधी हे जे दिलेलं आहे बुकमध्ये, हे दोन पेजेस भरून हे एकदा सगळं रीड करून घ्या, म्हणजे ह्याच्यातलं काही जर आलं तर तुमच्या लक्षात आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व्ह करता येईल. चला आपण लगेच आता इथे क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस घेऊयात. डिफीट, आता डिफीटचा अर्थ काय होतो, डिफीटचा अर्थ होतो पराभव किंवा हार, मग त्याला इथे अँटोनिम हवंय, म्हणजे त्याच्या विरुद्ध हवंय आपल्याला. तर इथे काय येईल बघा, वॉर म्हणजे युद्ध, पीस म्हणजे काय, शांतता, विक्ट्री म्हणजे विजय, आणि लूज म्हणजे हारणे. मग डिफीटचा अर्थ काय, पराभव, पराभवच्या ऑपोजिट काय येणार आहे, विक्ट्री म्हणजे विजय मिळवणे. तर इथे येईल थर्ड. ओल्ड, तर ओल्डच्या विरुद्ध न्यू, हे तर काय सांगायची गरज नाही. कन्फेस, कन्फेसचा अर्थ इथे काय होतो, तर कन्फेसचा अर्थ होतो म्हणजे कबूल करणे, तुम्ही जे काय केलं आहे किंवा चुकीची गोष्ट, कुठली गोष्ट केली त्याला म्हणतो आपण कन्फेस करणे, सांगणे, जर लपवून ठेवली असेल तर ती कन्फेस करणे. मग कन्फेसच्या ऑपोजिट काय येईल, तर त्याच्या ऑपोजिट बघा इथे डिनाय, रिफ्यूज, रिजेक्ट आणि ऍक्सेप्ट. तर रिफ्यूजचा अर्थ इथे काय होतो, रिफ्यूज, रिजेक्ट आणि ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, रिफ्यूज आणि रिजेक्ट म्हणजे नाकारणे, आणि डिनाय म्हणजे पण
नकार देणे, कुठल्याही गोष्टीला नकार देणे. मग कन्फेसचा अर्थ जर कबूल करणे आहे तर डिनाय म्हणजे काय, नकार देणे. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा आता इथे विलिंग म्हणजे काय, इच्छा असणे, एखाद्याची इच्छुक असणे कुठल्या तरी बाबतीमध्ये किंवा इच्छा असणे सांगण्याची. मग विलिंगचे ऑपोजिट काय येईल तर ते येईल हेजिटंट म्हणजे मराठीत त्याचं होईल हेजिटंट की साशंक असणे, म्हणजे इच्छा नसणे सांगण्याची, अनिच्छुक असणे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. इझी, अँशियस किंवा रेग्युलर हे शब्द त्याच्या विरुद्ध येणार नाहीत. सिव्हिअर, तर सिव्हिअर म्हणजे काय, तीव्र किंवा कठोर. आपण म्हणतो ना सिव्हिअर पेन आहे किंवा सिव्हिअर ताप आला एकदम, तर इथे सिव्हिअरचा अर्थ काय होतो, एकदम तीव्र प्रकारचा. मग त्याच्या विरुद्ध काय होईल सिव्हिअरच्या, तर एकदम त्याच्या उलट म्हणजे सौम्य. मग ते काय आहे इथे, त्याचा अर्थ लिनियंट म्हणजे एकदम सौम्य. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. इथे सिरीन म्हणजे काय, शांतता आहे. सिरीन म्हणजे शांत. क्रुएलचा आणि हार्टचा अर्थ काय आहे, क्रुएल म्हणजे क्रुएल वागणे, एकदम वाईट वागणे, आणि हार्ड म्हणजे कठीण. तर इथे लिनियंट येईल. जायंटचा अर्थ इथे काय होतो की अवाढव्य एकदम, बरोबर. मग जायंटच्या ऑपोजिट हवंय आपल्याला, तर जायंटच्या ऑपोजिट आहे डॉर्फ तुम्ही ऐकलंय का, डॉर्फ म्हणजे ते 7 बुटके, ते तुम्ही स्टोरी ऐकली असेल ना ती, हिमपरी आणि 7 बुटके. ठीक आहे, हे मराठीत ऐकलं असेल तुम्ही किंवा इंग्लिशमध्ये पण तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल किंवा तुम्हाला असेलही ती स्टोरी एखाद्या वेळेस माहिती असेल. तर डॉर्फ म्हणजे काय, तर बुटके, म्हणजे जेवढं जायंटच्या ऑपोजिट काय होणार आहे, डॉर्फ. त्याच्यानंतर ह्यूज, बिग, लार्ज हे सगळे ह्याला सिमिलर शब्द आहेत जायंटला. नेक्स्ट बघा पार्शियल म्हणजे अपूर्ण. तर इथे त्याच्या ऑपोजिट वर्ड काय होईल, होल म्हणजे पूर्ण. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. परमनंटच्या ऑपोजिट काय होणार आहे, टेम्पररी. हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आहे ते असायला पाहिजे, परमनंट आणि टेम्पररी. वेकंट म्हणजे काय, तर वेकंट म्हणजे रिकामी जागा किंवा वेकंट करणे. तुम्ही ऐकलं असेल हा शब्दाचा, की जागा वेकंट करा, रिकामी करा. तर त्याचे ऑपोजिट आपल्याला हवंय, मग काय असणार आहे ते, ऑक्युपाईड, जागा ऑक्युपाईड असणे. तर इथे येईल थर्ड ऑप्शन. फॉल्स म्हणजे काय, चुकीचं. एम्प्टी म्हणजे रिकामा आणि क्लोज म्हणजे बंद. मग वेकंटच्या ऑपोजिट काय येईल, ऑक्युपाईड. ओपनचं काय येईल, क्लोज. हे सांगायची गरज नाही. चला पुढे बघा. सिलेक्ट द करेक्ट पेअर्स ऑफ अँटोनिम्स. करेक्ट पेअर आपल्याला शोधून काढायची आहे. मग इथे काय आहे, बॅरन आणि फर्टाईल. मग काय इथे पुढचं, नोबेल, रिच, वेकंट, एम्प्टी, ब्लेम आणि एनवी. तर इथे बघा पहिला ऑप्शन येईल बरोबर. बॅरन म्हणजे काय, बॅरन म्हणजे नापीक जमीन, आणि फर्टाईल म्हणजे काय, सुपीक जमीन. इथे धान्य पिकवलं जातं आणि इथे म्हणजे धान्य पिकणार नाही, बॅरन, नापीक जमीन. तर ह्याचं हे पहिलं हे बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा. बोल्ड, करेजियस, व्हर्च्यू, होप, फॅमिलियर, एनिमी, ट्रिफलिंग आणि इम्पॉर्टंट. आता इथे बोल्डचा अर्थ काय आहे, धाडसी. करेजियस म्हणजे पण काय, शूर, धाडसी. व्हर्च्यू म्हणजे काय, सद्गुण. आणि होप म्हणजे काय, आशा असणे, होप असणे. फॅमिलियर म्हणजे परिचित आहे, आणि एनिमी म्हणजे काय, शत्रू. आणि ट्रिफलिंग म्हणजे क्षुल्लक, आणि इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे. मग इथे काय येईल, तुम्हाला हे वाटू शकतं फॅमिलियर आणि एनिमी, पण नाही. फॅमिलियरचं काय येणार आहे, ऑपोजिट अनफॅमिलियर असणार आहे. म्हणजे मग इथे येईल फोर्थ ऑप्शन, ट्रिफलिंग आणि इम्पॉर्टंट. ट्रिफलिंग म्हणजे अगदी क्षुल्लक, छोटीशी गोष्ट, आणि इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्वाचे, म्हणजे ट्रिफलिंग म्हणजे जास्त महत्वाचं नसणं. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात लगेच. डीप, हॉलो, फ्रेश, स्टेल, स्ट्रेंज, अननोन, शार्प आणि रफ. तर आता इथे बघा प्रत्येकाचे अर्थ काय. डीप म्हणजे खोल, हॉलो म्हणजे काय, हॉलो म्हणजे पोकळ वस्तू. त्याच्यानंतर सेकंड आहे फ्रेश म्हणजे ताजे, आणि स्टेल म्हणजे काय, शिळे, वास येत असलेले. म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन, हा बरोबर आहे. स्ट्रेंज म्हणजे माहिती नसणारे, विचित्र. अननोन म्हणजे माहिती नसणं, अपरिचित असणं. शार्प म्हणजे एकदम तीक्ष्ण, आणि रफ म्हणजे रफ जागा, खडबडीत जागा. सो इथे काय येईल, मग सेकंड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा. ॲडमायर, टीज. आता ॲडमायर म्हणजे काय, प्रशंसा करणे एखाद्याची. टीज म्हणजे काय, चिडवणे. त्याच्यानंतर येईल, म्हणजे इथे बघा फर्स्ट ऑप्शन बरोबर वाटतोय का. नंतर येईल ॲब्यूज आणि पनिश. ॲब्यूज म्हणजे काय, शिवागे करणे, काहीतरी वेडे वाकडे बोलणे एखाद्याला. आणि पनिश म्हणजे काय, शिक्षा करणे. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट म्हणजे फरक असणे. म्हणजे कॉन्ट्रास्ट, तुम्ही कलरिंग वगैरे करता असेल, एक असेल बघा, एक डार्क कलर घेतला तर एक लाईट कलर घेतला, आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट कलरिंग.
मग त्याला विरुद्ध आहे का कल्पना करणे, कम्पेअर करणे. कम्पेअर म्हणजे काय, तुलना करणे, ते पण नाही येणार. स्कोल्ड आणि रिब्यूक. तिथे स्कोल्डचा अर्थ ओरडणे आणि रिब्यूक म्हणजे एखाद्याला काय म्हणतो आपण, झापणे, ओरडणे. मग इथे कुठला ऑप्शन येईल, इथे बघा येईल ॲडमायर आणि टीज. ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे आणि टीज म्हणजे चिडवणे, दोन्ही विरुद्धार्थी आहेत. मग इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा शॉर्टन आणि वायडन. कॉमन, चीप, स्ट्रेट, लॉंग, डोमेस्टिक आणि फॉरेन. शॉर्टन म्हणजे काय, कमी करणे, आणि वायडन म्हणजे काय, रुंद म्हणजे वाढवणे. त्याच्यानंतर कॉमन आणि चीप. तर कॉमनचा अर्थ इथे काय आहे की सामान्य, आणि चीप म्हणजे एकदम स्वस्त. स्ट्रेट, तर स्ट्रेट म्हणजे सरळ, आणि लॉंग म्हणजे काय, लांब, जास्त लांब, रुंदी त्याची म्हणजे लांबी, सॉरी. आणि डोमेस्टिक आणि फॉरेन. डोमेस्टिक म्हणजे हा शब्द पण तुम्ही ऐकला असेल बघा. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आणि फॉरेन म्हणजे परदेशी. मग इथे काय येईल, फोर्थ ऑप्शन येईल इथे की देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर म्हणजे फॉरेन. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन, हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा फ्युचर आणि होपफुल, केअरफुल, वेस्टफुल, राईप, रॉ, हॉट आणि फ्रोझन. तर इथे कुठलं येणार आहे, राईप. राईप म्हणजे पिकलेले आणि रॉ म्हणजे कच्चे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा सेल्फलेस, युअरसेल्फ. त्याच्यानंतर आहे सक्सेस, प्रोसेशन, स्वेल, ड्वेल, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर हे सेल्फलेस म्हणजे काय, निस्वार्थीपणा. युअरसेल्फ म्हणजे आपण स्वतः. त्याच्यानंतर सक्सेस म्हणजे यश, आणि प्रोसेशन म्हणजे काय, मिरवणूक. स्वेल म्हणजे फुगणे, आणि ड्वेल म्हणजे काय आहे तर राहणे. त्याचा अर्थ असा होतो इथे. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय. ठीक आहे, मग इथे ऑप्शन कुठला येईल, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, फोर्थ ऑप्शन. त्याच्यानंतर बघा एलिमेंटरी, ॲडव्हान्स, पीस, हार्मनी, जायंट, ह्यूज आणि ग्रेट आणि ग्रँड. मग इथे तुम्हाला कुठलं वाटतंय बघा, एलिमेंटरी म्हणजे प्राथमिक आणि ॲडव्हान्स म्हणजे एकदम प्रगत. म्हणजे इथे फर्स्टच ऑप्शन येईल बघा. पीस म्हणजे शांतता, आणि हार्मनी म्हणजे सलोखा करणे एखाद्याशी. त्याच्यानंतर जायंट आणि ह्यूज दोन्ही समानार्थीच आहेत. ग्रेट आणि ग्रँड, महान आणि भव्य एकदम, ग्रँड म्हणजे. ठीक आहे, मग काय येईल पहिलं इथे, एलिमेंटरी आणि ॲडव्हान्स म्हणजे एकदम प्राथमिक, आणि ॲडव्हान्स म्हणजे एकदम प्रगत. जेलस, क्रेझी. त्याच्यानंतर आहे क्युरियस, अनइंटरेस्टेड, डेंजरस, बोल्ड, फॅब्युलस, एक्सलंट. म्हणजे जेलसचा अर्थ इथे काय होतो आपण, जेलसी म्हणजे माहिती असेल तुम्हाला की हेवा वाटणे एखाद्याचा. क्रेझी म्हणजे मराठीत त्याचा स्पष्ट क्रेझीचा अर्थ काय होतो, वेडा. क्युरियस आणि अनइंटरेस्टेड. क्युरियस म्हणजे एकदम उत्सुक, आणि अनइंटरेस्टेड म्हणजे अजिबात इंटरेस्ट नसलेला, रस नसलेला कशातच. डेंजरस म्हणजे धोकादायक, आणि बोल्ड म्हणजे धाडसी. मग ते कुठलं ऑप्शन येईल, आणि फॅब्युलस आणि एक्सलंट. फॅब्युलस म्हणजे एकदम अफलातून आपण असं म्हणतो ना, आणि एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट. मग इथे काही ऑप्शन येईल, क्युरियस आणि अनइंटरेस्टेड म्हणजे एकदम उत्सुक असलेला आणि निरुत्सुक असं आपण म्हणू शकतो इथे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा बॉम्बार्ड, वॉर, बॉर्डर, टेरिटरी, काम, वाईल्ड, रेस्टलेस आणि फिअरलेस. तर बॉम्बार्डचा अर्थ काय आहे तर हल्ला करणे, आणि वॉर म्हणजे युद्ध, त्यामुळे हे पण नाही येणार. त्याच्यानंतर बॉर्डर आणि टेरिटरी. बॉर्डर म्हणजे सीमा, बॉर्डर तुम्हाला माहिती आहे आता बॉर्डर म्हणजे काय. टेरिटरी म्हणजे तेवढा प्रदेश, टेरिटरी म्हणजे. काम म्हणजे शांत, आणि वाईल्ड म्हणजे रानटी. रेस्टलेस आणि फिअरलेस. तर इथे काय येईल, रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ, आणि फिअरलेस म्हणजे न घाबरणारा, निर्भय. मग इथे काय येईल ऑप्शन, काम आणि वाईल्ड म्हणजे शांत, आणि एकदम त्याच्या विरुद्ध काय, वाईल्ड, रानटी. चला नेक्स्ट बघा, विच प्रिफिक्सेस विल यू यूज टू फॉर्म द अँटोनिम्स ऑफ द गिव्हन वर्ड. डिसेंट. तर डिसेंटला काय येईल, तर डिसेंटला येईल इनडिसेंट. म्हणजे हा वर्ड आहे, ह्याचे ऑपोजिट वर्ड आपल्याला तयार करायचा आहे, काय यूज करून, प्रिफिक्स यूज करून. मग डिसेंटला आपण काय लावणार आहे, इनडिसेंट. प्रिफिक्स आपण सफिक्स बघितलं, प्रिफिक्स म्हणजे काय, आपण वर्डच्या आधी लावतो ते. आता इथे प्रोनाऊन्सचं काय आहे, इथे प्रोनाऊन्स होईल मिसप्रोनाऊन्स, चुकीचा शब्द उच्चार करणे, मिसप्रोनाऊन्स म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन. प्लेजर, मग प्लेजरचं काय होणार आहे, डिसप्लेजर. सो इथे येईल म्हणजे प्लेजर म्हणजे आनंद, आणि हे डिसप्लेजर म्हणजे नाराजी. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. राईपचं काय येईल, राईप म्हणजे पिकलेले,
मग न पिकलेले काय येणार आहे? अनराईप, पहिलाच ऑप्शन येईल. प्रॉफिटेबल, प्रॉफिटेबल म्हणजे फायद्याचे, मग तोट्याचे काय येईल? अनप्रॉफिटेबल, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. रेग्युलर, रेग्युलरचं म्हणजे नियमित असणे, मग अनियमित काय येईल? इरेग्युलर, इनरेग्युलर नाही येणार, काय येईल? इरेग्युलर, IR, फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, fill in the blanks with the antonyms of the underlined words. As the soldiers advance, their enemies, काय येईल इथे? ॲडव्हान्सच्या आपल्याला अँटोनिम हवा आहे. ॲडव्हान्स म्हणजे पुढे गेलेले. ॲज सोल्जर ॲडव्हान्स, देअर एनिमीज काय येईल? मग त्यांनी माघार घेतली असं म्हणू शकतो आपण. मग ते कुठला येईल तो वर्ड? तर देअर एनिमीज रिट्रीटेड, हा येईल इथे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन, रिट्रीटेड. त्याच्यानंतर द स्ट्रॉंग लायन ट्राईड टू हेल्प द, स्ट्रॉंगच्या विरुद्ध काय येईल? स्ट्रॉंगच्या विरुद्ध येईल फिबल, फिबल म्हणजे अशक्त. हे लक्षात ठेवायचा अर्थ, फिबल म्हणजे अशक्त आणि स्ट्रॉंग म्हणजे काय? एकदम बलवान. ऑल द प्रोसिडिंग्स शुड बी लिगल, लिगलच्या विरुद्ध काय येणार आहे? इल्लिगल, नेव्हर इल्लिगल. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन, कायदेशीर आणि बेकायदेशीर. डोंट गेट अ चीप गिफ्ट, गेट अँड, मग चीपच्या विरुद्ध काय येणार आहे? एक्सपेन्सिव्ह, एकदम महाग गिफ्ट घे. डोंट गेट द चीप गिफ्ट, गेट अँड एक्सपेन्सिव्ह वन, मग एक्सपेन्सिव्ह इथे येईल सेकंड ऑप्शन. चला पुढचा आपला लेसन आहे सिनॉनिम्स. म्हणजे सिनॉनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द, सेम शब्द, सेम मिनिंग असलेले शब्द. हे पण तुम्ही एकदा रीड करून घ्या. आपण लगेच क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सोडवूयात. फाइंड द वर्ड सिमिलर इन द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. पहिलं काय आहे? व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय? किंमत, एखाद्या गोष्टीची. मग त्याला सिमिलर शब्द काय असणार आहे इथे? तर व्हॅल्यूला शब्द इथे सिमिलर आहे वर्थ, त्या ह्याची किंमत, तर ती किंमत वर्थ, ते सेकंड ऑप्शन येईल. गेन, गेन म्हणजे काय? मिळवणे किंवा नफा. मग त्याला सिमिलर शब्द काय इथे? तर तो आहे प्रॉफिट, सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा रॅथ. नेक्स्ट बघा रॅथ. रॅथ म्हणजे काय? प्रचंड राग येणे. मला रिटर्न, रिथ, फ्युरी आणि चॅरिट. मग काय? फ्युरी म्हणजे काय? तीव्र राग. फ्युरीचा अर्थ मराठीत काय होतो? तीव्र राग. इथे येईल थर्ड ऑप्शन. ॲन्युअल. ॲन्युअल म्हणजे काय? आता ॲन्युअल गॅदरिंग तुम्ही तुमच्या शाळेत होत असेल ना, मग काय कधी होतं? ते दरवर्षी होतं, म्हणजे काय? इयरली. सो इथे येईल पहिलाच ऑप्शन, इयरली. ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे एखाद्याची क्षमता असणे, किती क्षमता आहे, किती ॲबिलिटी आहे, म्हणजेच मग त्याचं काय असणार आहे? त्याची कॅपॅसिटी किती आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. ॲबिलिटीचा समानार्थी काय आहे? कॅपॅसिटी. करेज, कट, क्रिटिसाइज या सगळ्याचे अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत. प्रोटेक्ट. प्रोटेक्टचा समानार्थी शब्द काय? तो प्रोटेक्ट करणे म्हणजे गार्ड करणे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. स्पार्स. तर स्पार्सचा अर्थ आहे विरळ किंवा कमी. मग एक्स्ट्रा म्हणजे काय आहे? एक्स्ट्रा म्हणजे जास्त आहे. फाईट म्हणजे इथे फाईटचा अर्थ इथे होतं भांडण, ते पण येणार नाही. स्कॅन्टी. स्कॅन्टीचा अर्थ आहे कमी, म्हणजे ह्याला समानार्थी शब्द काय आहे? स्पार्सला स्कॅन्टी. आणि सेपरेट म्हणजे वेगळे. सो इथे काय येईल? थर्ड ऑप्शन येईल एनकरेज. एनकरेज म्हणजे एखाद्याला प्रोत्साहन देणे, मग त्याला काय होईल? इन्स्पायर करणे. बरोबर, पहिलाच ऑप्शन येईल. इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे एखाद्याला. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. एक्सायटेड म्हणजे काय? एक उत्साहित होणे. ब्रेव म्हणजे धाडसी, हुशार असणे. आणि अँग्री म्हणजे चिडणे, रागीट. म्हणजे मग पहिलंच काय येईल? इन्स्पायर. प्रॉम्प्ट. तर प्रॉम्प्ट म्हणजे काय? की पटकन ऍक्शन घेणे, प्रॉम्प्ट ऍक्शन घेणे. असं आपण म्हणतो ना बऱ्याचदा, म्हणजे काय? पटकन, लगेच. मग प्रॉम्प्टला इथे काय आहे सिनॉनिम? क्विक, पटकन. त्याच्यानंतर प्रोक्युअर. प्रोक्युअर म्हणजे काय? मिळवणे, एखादी गोष्ट मिळवणे. मग त्यालाच काय होईल अर्थ? त्याला ॲक्वायर करणे. ॲक्वायर म्हणजेच पण प्रोक्युअर सिनॉनिम त्याचा. कारण हीलचा अर्थ इथे काय? बरे करणे आहे. प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस करणे, वचन देणे. आणि क्युअर म्हणजे इथे इलाज करणे. मग प्रोक्युअर मिळवणे आणि ॲक्वायर म्हणजे पण मिळवणे. नेक्स्ट बघा इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस हा म्हणजे काय आहे? ते मेहनती अर्थ होतो याचा इंडस्ट्रियस. मग त्याला काय येईल शब्द? हार्डवर्किंग, हा सिनॉनिम येईल त्याला. ॲग्री. ॲग्री म्हणजे मान्य असणे, म्हणजे काय? कन्सेंट. कंटेंट म्हणजे एखाद्या समाधान देणे. त्याच्यानंतर कमेंट म्हणजे कमेंट करणे. कमेंट तर तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना आता. त्याच्यानंतर प्रेझेंट म्हणजे इथे प्रेझेंट असणे. इथे याचा अर्थ इथे प्रेझेंटचा गिफ्ट अर्थ होत नाही. तर इथे काय होईल? मग ॲग्रीला काय होईल इथे? कन्सेंट म्हणजे ॲग्रीज असणे. कन्सेंट म्हणजे काय? संमती देणे. तुम्ही कधी ट्रिपला गेला असेल, तुमच्याकडनं कन्सेंट फॉर्म भरून घेतला असेल, बरोबर.
तुमच्या पॅरेंट्सकडनं कन्सेंट फॉर्म भरून घेतला असेल, म्हणजेच काय की तुमची संमती आहे, तुम्ही ट्रिपला जाऊ शकता याच्याकरता पॅरेंटची संमती आहे. म्हणजे ॲग्री म्हणजेच काय इथे येईल कन्सेंट. नेक्स्ट बघा इंडोलंट. इंडोलंट म्हणजे इथे अर्थ आहे याचा आळशी. मग आळशीला इथे काय असणार आहे सिनोनिम लेझी. चला नेक्स्ट बघा ग्रेटफुल. ग्रेटफुल म्हणजे काय तर कृतज्ञ असणे, एखाद्याकरता कृतज्ञ असणे, म्हणजेच म्हणजे काय थँकफुल. इथे येईल थर्ड ऑप्शन थँकफुल. बिग म्हणजे मोठे. लॉयल म्हणजे काय तर लॉयल म्हणजे एखाद्याशी निष्ठावान असणे, बरोबर. आणि मर्सीफुल म्हणजे दयाळू असणे. मग इथे ग्रेटफुलला काय येणार आहे मग थँकफुल. त्याच्यानंतर बघा इनक्रेडिबल. इनक्रेडिबल म्हणजे एकदम अविश्वसनीय, मग त्याला इथे काय येईल अनबिलिव्हेबल. ठीक आहे, सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा फाइंड द वर्ड विच इज नॉट सिमिलर इन द मिनिंग टू द गिव्हन वर्ड. तर स्लीपला नॉन सिमिलर वर्ड हवाय आपल्याला इथे. इथे स्लीपला डोज. डोज म्हणजे काय आहे तर डुलकी घेणे. स्लंबर. स्लंबर म्हणजे गाढ झोपणे. नॅप म्हणजे एखादी छोटीशी डुलकी घेणे. डोज आणि नॅपचा अर्थ इथे सेम आहे म्हणजे झोपणे. सगळ्याचा अर्थ इथे सेमच होतो. मग अराईज म्हणजे काय अराईज म्हणजे उठणे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नॉट सिमिलर शोधायचे ना आपल्याला, सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. क्लेवर. क्लेवरच्या विरुद्धच काय म्हणजे अँटोनिमस लिहितोय आपण शक्यतो. तर क्लेवरच्या विरुद्ध किंवा ज्याला सिमिलर नाहीये वर्ड. तर क्लेवर म्हणजे स्मार्ट पण होईल, ब्राईट पण होईल, श्रूड पण होईल. काय आहे ऍक्टिव्ह. सो इथे येईल ऍक्टिव्ह. म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे कुठल्याही कामात ऍक्टिव्ह असले, त्याचा अर्थ क्लेवर होत नाही. मग इथे येईल ऍक्टिव्ह. त्याच्यानंतर हार्म. तर हार्मचं काय होईल डॅमेज, अनफॉर्च्युनेट, रुईन आणि इंज्युअर. इंज्युअर आणि हार्म एकच आहे. त्याच्यानंतर रुईन म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा नाश करणे किंवा नाश होणे. आणि डॅमेज म्हणजे काय नुकसान होणे. मग हार्मचा इथे अनफॉर्च्युनेट काय अर्थ काय होतो अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी. फॉर्च्युनेट म्हणजे सुदैवी, तर अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी. हार्मच्या इथे नॉट सिमिलर, ह्याला सिमिलर हे अर्थ याचा सिमिलर नाहीये. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा रूड. रूड त्याच्यानंतर कर्ट, इम्पोलाइट, अँग्री आणि मॅनरलेस. आता इथे रूडचा अर्थ होतो उद्धट. कर्टचा पण अर्थ होतो उद्धटच. इम्पोलाइटचा अर्थ होतो की अस्वस्थ, ज्याच्यात अजिबात काय म्हणतात त्याला पेशन्स नसतात, ते इम्पोलाइट. अँग्री म्हणजे रागीट आणि मॅनरलेस म्हणजे असभ्य एकदम, म्हणजे ज्याच्यात शिस्त नसते अजिबात, तो मॅनरलेस. किंवा शिष्टाचार वापरत नाही कुठले, तो म्हणजे मॅनरलेस. मॅनर्स कुठे वापरत नाही. मग इथे काय रागीट. प्रत्येक रागीट हा उद्धट नसतो ना, मग इथे त्याचा सिमिलर वर्ड काय नाहीये इथे अँग्री. चला आता इथे बघा ट्रँक्विल. त्याला आहे सिरीन, काम आणि पीसफुल आणि हरीड. तर ट्रँक्विल म्हणजे शांत, शांतपणा. सिरीन म्हणजे पण शांत, काम म्हणजे पण शांत, पीसफुल म्हणजे पण शांतता. मग इथे हरीड म्हणजे काय घाईत असलेला. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. केअरेस. त्याच्यानंतर फॉन्डल, वरी, एम्ब्रेस आणि स्ट्रोक. तर इथे केअरेस म्हणजे काय माया करणे, जीव लावणे. फॉन्डल म्हणजे पण लाड करणे. वरी म्हणजे काय वरी म्हणजे काळजी करणे. एम्ब्रेस म्हणजे जवळ घेणे, मिठी मारणे. आणि स्ट्रोक म्हणजे हात फिरवणे. म्हणजे या सगळ्याचे आता सेम होतात. वरी म्हणजे फक्त काळजी करणे, इथे ह्याला हे सिमिलर नाही. सो इथे सेकंड ऑप्शन. सॅड. सॅड म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुःखी. फुलिश म्हणजे काय मूर्ख. अनहॅपी म्हणजे पण दुःखी. सॉरोफुल म्हणजे पण दुःखी. आणि डिजेक्टेड म्हणजे पण दुःखी, खिन्न. म्हणजे मग फुलिश. फुलिश हा शब्द ह्याला सिमिलर नाहीये. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा. चला नेक्स्ट काय आहे फ्लिफ्टी. त्याच्यानंतर त्याला आहे सिनोनिम्स आपल्याला ऑपोजिट शोधायचं त्याच्या ना. इथे डर्टी. फ्लिफ्टी म्हणजे काय घाणेरडा. डर्टी म्हणजे पण त्याचा सेम अर्थ होतो. ग्रीमीचा अर्थ पण सेम होतो. ग्रीमीचा थोडासा वेगळा म्हणजे काळा बनलेला. त्याच्यानंतर फर्स्ट म्हणजे पहिला आणि स्मेली म्हणजे पण वास येणारा. ठीक आहे, म्हणजे काय ह्याच्या विरुद्ध जो याला सिमिलर नाहीये तो कुठला आहे तो आहे फर्स्ट. इथे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा ग्लॅड, प्लीज, रिलक्टंट, जॉयफुल आणि डिलायटेड. तर ग्लॅड म्हणजे काय आनंदी. आपण म्हणतो ना ग्लॅड टू मीट यू, म्हणजे त्याचा अर्थ काय तुम्हाला भेटून मला आनंद झाला. तसंच प्लीजचा पण तोच अर्थ होतो की आनंदी. रिलक्टंट म्हणजे काय रिलक्टंट म्हणजे अनिच्छुक, इच्छा नसलेलं. सो इथे येईल रिलक्टंट. लॅविश. लॅविश म्हणजे खर्चिक, म्हणजे खूप महाग गोष्ट. आपण म्हणतो ना एकदम लॅविश आहे असं तुम्ही ऐकलं असेल की त्याचं घर किती छान आहे, लॅविश आहे, मोठं आहे. ठीक आहे, तर त्याचा इथे मग सिमिलर काय आहे त्याला, म्हणजे जो आपल्याला आहेत ते सोडून द्यायचे आणि जो नाहीये तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. मग अबंडंट म्हणजे काय भरपूर. लिबरल म्हणजे उदार.
त्याच्यानंतर जनरस म्हणजे एकदम दानशूर आणि इकॉनॉमिकल म्हणजे एकदम काटकसर. इकॉनॉमिकल म्हणजे मला लॅविशच्या बरोबर ऑपोजिट काय येईल? इकॉनॉमिकल. सो इथे येईल 4th ऑप्शन. नेक्स्ट बघा, पिक आउट द वर्ड दॅट इज सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता सिनॉनिम बघायचं आपल्याला. इट इज फ्युटाईल टू वरी अबाउट द फ्युचर. फ्युटाईल म्हणजे काय? व्यर्थ, म्हणजे त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे याचा उपयोग नाहीये की फ्युचरचा आत्तापासून काळजी करून काही उपयोग नाही. तर फ्युटाईलचा अर्थ इथे होतो व्यर्थ. मग त्याला सिनॉनिम काय आहे? तर इथे आहे युजलेस म्हणजे निरुपयोगी, त्याचा काही आत्ता उपयोग नाही, जसं मी आत्ता म्हणले. इथे काय येईल? 3rd ऑप्शन. आता इथे बाकीचे बघा, बाकीच्या शब्दांचा तुम्हाला अर्थ माहितीये का? फिजिबल म्हणजे इथे शक्य असणे, वाईज म्हणजे शहाणा, आणि सरमाईजचा अर्थ इथे होतो अंदाज. इथे आपल्याला काय वापरायचं? मग युजलेस. आपल्याला सिनॉनिम बघायचं आता. द मॅन हू डाईड वॉज व्हेरी एफ्लुएंट. इथे याचा अर्थ होतो या शब्दाचा श्रीमंत. श्रीमंत म्हणजे वेल्दी. इफ्युलंट म्हणजे काय आहे की इथे याचा अर्थ वेगळा आहे. इफ्युलंट म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणणार सांडपाणी. वर्दी म्हणजे योग्य, आणि हार्डवर्किंग म्हणजे एकदम मेहनती. म्हणजे इथे काय येईल? एफ्लुएंटचा अर्थ इथे श्रीमंताला वेल्दी. द गर्ल वॉज स्लेंडर अँड प्रिटी. स्लेंडर म्हणजे एकदम बारीक सडपातळ, आणि प्रिटी म्हणजे छान होती दिसायला. मला स्लेंडरला सिमिलर काय येईल? स्लिम येईल, एकदम सडपातळ म्हणजे. इथे येईल 2nd ऑप्शन. ठीक आहे. इथे सिनॉनिम पर्यंत आपले लेसन संपलेले 5th लेसन पर्यंत. त्याच्या पुढच्या लेसनचे व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.